पारंपरिक शेतीला आधुनिक दृष्टिकोनाची जोड दिली तर उत्पन्नाचं क्रांती घडू शकते। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने तीच करून दाखवले। केवळ एका एकर मध्ये हिरव्या मिरचीची लागवड करून 55,000चा खर्चातून तब्बल 2.5 लाखाचं उत्पन्न मिळालंय। चला पाहूया या शेतकऱ्याचा संपूर्ण रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातलं लोणगाव आणि या गावातला मेहनती तरुण शेतकरी देवाजी भिसे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडत त्यांनी आपल्या 5 एकर शेतीपैकी एका एकर मध्ये हिरव्या मिरचीची लागवड केली। केवळ 55,000 रुपये खर्च करून देवाजींनी सुरू केलेली ही शेती आज त्यांना 2.5 लाखाचं उत्पन्न देत आहे। मागील 3 वर्षांपासून मिरची शेतीत सातत्य टिकवून ठेवणाऱ्या भिसेंची मिरची सध्या तोडणीस आली असून अजूनही उत्पादन सुरू आहे, म्हणजेच उत्पन्न वाढण्याची संधी अजूनही आहे। त्यांनी वापरलेली मेहनत, योग्य नियोजन, वेळेवर खत व सिंचन यामुळेच हा हिरव्या मिरचीचा मोगल ठरतोय यशस्वी शेतकरी। माझे नाव देवजी उत्तम भुसे, राहणार लोण बुजुर्ग, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आमच्या शेतामध्ये यावर्षी मिरचीची लागवड केलेली आहे आणि करारी आणि ज्वेलरी या 2 नमुन्याची रोप लावलेली आहेत आणि 5 बाय 1.5 अंतरावर लागवड केलेली आहे। आमची 5 एकर शेती आहे लोण शिवारामध्ये। आम्ही सर्वजण घरचे शेती करता, मजूर बिजूर कोणी लावित नाही। लागवडीसाठी खर्च किती आला आणि उत्पन्न किती होईल सर्व अखेरपर्यंत? आता शेवटपर्यंत मिरची लागवडीचा खर्च 55,000 रुपयापर्यंत येतो सर, 55-60 हजारापर्यंत, आणि उत्पन्न 2 ते 2.5 लाख रुपये होते। या 40 ते 45च्या दरामध्ये 1.5-2 लाख रुपये होतात आणि जर लगनसराईमध्ये जर आता रेट वाढला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते अजूनही। आतापर्यंत 15 क्विंटल माल निघालेला आहे पहिल्या तोड्याला, अजून दुसरा तोडा, तिसरा तोडा, जर 3 तोडे जर झाले तर दुप्पट तिप्पट उत्पन्न होऊ शकते। अंदाजे किती होईल सर्व जाता खर्च वजा करता 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये उरू शकतात। भाव जर लागला तर चांगला, भाव चांगला लागला तर 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होते पूर्ण। शेतकऱ्यासाठी काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी जर अशी नवीन पिकं पद्धती बदलून जर पिकं घेतली दुसरे, टरबूज, मिरची, खरबूज वगैरे वगैरे जर केलं तर आत्महत्या होण्यापासून रोखू शकतात शेतकरी आणि उत्पन्न चांगले होऊन आपलं जीवनमान उंचावू। हिरव्या मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणलाय। पारंपरिक शेतीला नाविन्याची जोड देऊन नवे प्रयोग करूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती देता येईल, या देवाजी भिसेंनी दाखवून दिला आहे। त्यांच्या यशातून इतकं शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी।